अंबाडी नाका येथे आपल्यातील शिकलेली एक आपली तरुणी, डॉक्टर झालेली तरुणी आणि आपल्याच कार्यकर्त्याची पत्नी, जवळच्या कार्यकर्त्याची निकिता, डॉक्टर निकिता हिच्या कार्तिकी आय केअरच्या उद्घाटन झालं असं या प्रसंगी मी जाहीर करतो। आपण नेहमी समाजात सांगत असतो का मुलगी शिकली पाहिजे, मुलगी शिक्षणाची काय फायदा। आता आज लोकांना वाटत असेल पंकजची बायको म्हणून मी इथे उद्घाटनाला आलो, असं नाही। जिजाऊ संस्था ही कार्यकर्त्यांच्या बळावर चालते आणि एक निकिता शिकली त्यामुळे आपल्याला कळलं का चष्म्याची किंमत किती आहे। नाही तर अनेक संस्था, अनेक कंपन्या आपल्या जिजाऊच्या मेडिकल कॅम्पमध्ये म्हणा, आपल्या हॉस्पिटलमध्ये अगदी महागड्या रेट लावून आपल्याला चष्मे देत होते, परंतु आपल्यातील एक तरुणी शिकली, डॉक्टर झाली, तिला कळलं, ती मार्केटिंग करायला लागली। त्यामुळे ज्या चष्म्याची किंमत आपण 220 रुपये देत होतो तर नाम मात्र मॅन्युफॅक्चरिंग दरामध्ये आपल्या जिजाऊच्या शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या सर्व रुग्णालयाला मेडिकल कॅम्पमुळे मला वाटतं जास्त नसतील पण कमीत कमी वर्षाला एक 70-80 लाख रुपये तरी एका आपल्या तरुणी म्हणून शिकले पाहिजे। म्हणून समाजाला मी जाहीर आवाहन करतो, राजकारणाच्या ठिकाणी राहू दे, परंतु शिक्षण घेणे ही आम्हाला खूप काळाची गरज आहे। आपल्यातीलच मुलं डॉक्टर होण्यासाठी आपण इयत्ता 9वी पासून नीटचे क्लासेस झडपूरला सुरू केलेले, IITला आपली पोरं जाण्यासाठी आपण JEE क्लासेस सुरू केले, परंतु आपल्या भागातील विद्यार्थी येण्यापेक्षा आज गुजरातहून विद्यार्थी आपल्या प्रांगणात येतात, विदर्भावरून येतात, परंतु मराठवाड्यातून येतात, परंतु आपल्याकडील विद्यार्थी शिक्षणाबाबत अगदी नकारात्मक आहे। त्यांना जन्माला आल्यापासून आईच्या हातातील मोबाईल बघायची सवय आहे, पुढे गेला का TV बघायची सवय आई बघते ती। या सगळ्या सवयी आम्ही सोडल्या पाहिजेत, कारण ऑलरेडी 60-70% जमिनी या आपल्या आधीच्या पिढ्यांनी विकून झालेल्या आहेत। आता आपण जवळजवळ भूमिहीन होण्याच्या परिस्थितीत आहे। आज शिक्षणाशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि अशा तरुणी शिकून मोठ्या पदावर गेल्याशिवाय आपल्याला मार्केटमधील वस्तूही कमी दरात मिळणार नाही असं मला तरी वाटतं। लोकप्रतिनिधीचं काम करत असतात, परंतु प्रशासनामध्ये गावच्या ग्रामसेवकापासून, तलाठ्यापासून तर अगदी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आपली लोक आपले या तरुणी गेले पाहिजेत। त्याचबरोबर उद्या मिळेल ते क्षेत्रातही कार्तिकी आय केअर म्हणजे मिळेल तो व्यवसाय आपण केला पाहिजे, त्या व्यवसायातून समाजाची सेवा केली पाहिजे। मग अगदी सोन्याचं दुकान टाकलं तरी चालेल, फुलाचं दुकान टाकलं तरी चालेल, परंतु रिकामा बसून उजळण्या करण्यापेक्षा प्रत्येकाने काम धंदा हा व्यवसाय केला पाहिजे। आपल्याकडे नुसतं भात शेतीवरती आज आपण जगू शकत नाही, आपण परिस्थिती बघतोय आणि आपलं भांडवल करून अनेक सगळे राजकारणी मंडळी त्यांच्या पोळ्या लाटत असतात। या सर्व थांबवायचं असेल तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि आपल्या नवीन पिढ्या चांगलं शिक्षण दिलं पाहिजे। आम्ही प्रयत्नशील आहोत। अंबाडीला चांगली जागा मिळाली तर इथेही झडपोलीसारखीच CBSE शाळा निर्माण करू, तर जेणेकरून अंबाडी आपलं दुसरं सेंटर असेल, जसं झडपोली आहे, शहापूर आहे, तसं अंबाडी असेल, रत्नागिरी आहे, त्याप्रमाणे हेही सेंटर असेल आणि इथले आपले गोरगरिबांची मुलं उच्च शिक्षण करून उच्च पदावर जातील। त्याशिवाय आपल्याला आपला समाज पुढे जाणार नाही। समाज म्हणजे एक कुणबी जात नाही तर सर्व जाती पाती धर्मापलीकडे मानवतेचा समाज पुढे जाणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा निकिताला आणि तिच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। काशे युवक युवती आपले शिकल्यामुळे जिजाऊलाही बळ मिळतं, समाजालाही बळ मिळतं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।